पुनश्च एकदा महाराष्ट्र दर्शन या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आज आपण दर्शन करतो आहोत शिवमंदिर, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. हे हेमाडपंथी मंदिर इसवी सन 13व्या शतकातील आहे आणि स्थापत्य कलेचा एक सुंदर आणि गोड उदाहरण आपल्याला बघायला मिळेल. हे बघा, या मंदिरावरती प्रत्येक ठिकाणी अशा छान अशा कोरीव मूर्ती आपल्याला मंदिरावरती बघायला मिळेल. भगवान शिवाच्या, भगवान भोलेबाबांच्या, विष्णूंच्या आणि अतिशय गोड आणि सुंदर असणारं मंदिर हे गंगा गोदावरी मातीच्या काठी कोकणठाण गावामध्ये आहे. आणि हे मंदिर पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहे. बघा, शिवाचं सुंदर अशी मूर्ती आपल्याला कोरलेली या मंदिरावरती. प्रत्येक ठिकाणी यावरती मूर्त्या त्या कोरलेल्या आहेत. त्या मूर्ती आपण बघू शकता. एकदा येऊन हे मंदिर जरूर बघावं, कारण स्थापत्य कलेचं असं उदाहरण तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठं बघायला मिळणार नाही. आणि कोकणठाणला आल्यानंतर तुम्हाला या मंदिरामध्ये महादेवाची सुंदर अशी पिंड आणि शांत वातावरण, गंगा गोदावरी माता पलीकडे प्रवाहित आहे. आणि हा प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला, पावन झालेला हा परिसर. आणि याच परिसरामध्ये या मंदिराच्या समोर श्री संत रामदास स्वामी यांची गादी असणारं मंदिर म्हणजे रामदासी मंदिर, संत रामदासी महाराजांची समाधी. त्याचबरोबर आपल्याला कोपरगाव बेटामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य जागतिक असणारं मंदिर, कचेश्वर मंदिर, आणि ज्या ठिकाणी दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवन विद्या प्राप्त झाली असं असणारं मंदिर सुद्धा ह्याच परिसरामध्ये आहे. कधी जर आलात तर जरूर दर्शन या परिसरामध्ये या मंदिराचं घ्या. निसर्गरम्य परिसर आणि सोबत असणारी गंगा गोदावरी माता आपलं मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जवळील बघण्याचे ठिकाणी दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर, विष्णू मंदिर, कचेश्वर महादेव मंदिर, त्याचबरोबर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर आणि याच परिसरात असणारं वासुदेव म्हणजे विष्णू मंदिर हे सुद्धा आपल्याला बघता येईल. त्यामुळे जरूर यावं आणि या मंदिराचं दर्शन तुम्ही घ्यावं. बघा, किती गोड आणि सुंदर असणारं हे मंदिर आहे. लांबून बघितलं तर डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे आपल्याला वाटतं, म्हणून एकदा जरूर या.